नमस्कार मंडळी. पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर नावाचा जो मतदारसंघ आहे ना, इथे मी आकडेवारी जाणारच नाही. ते कारण एक खुन्नस असते ना, खुन्नस किंवा खुनची लढाई. ते विजय शिवतारे विरुद्ध संभाजी झेंडे. आता विजय शिवतारे हे महायुतीचे उमेदवार आहेत, शिंदे सेनेचे. आणि तिथे संभाजी झेंडे हे अजित पवार गटाचे आहेत, राष्ट्रवादीचे. आणि एकनाथ शिंदेने तिथे सभा घेतलेली आहे शिवतारेंसाठी. आणि लोकसभेमध्ये शिवतारेंनी अजित पवारांच्या विरुद्ध काय भूमिका घेतली होती आणि तिथलं एकंदरीत काय कल्चर वातावरण आहे हे आपल्याला सगळं माहिती आहे. जसं इंदापूरमध्ये एक जबरदस्त लढाई आहे, तशी पुरंदरमध्ये एक लढाई आहे. इतिहासामध्ये पुरंदरचा तह म्हणून एक आहे बघा. आता इथे तह झालेलं नाही. जे चित्र आता स्पष्ट झालं ना महाराष्ट्रातल्या ज्या लढतींचं, त्यातलं एक आहे. शिवतारेंची माझी अचानक ओळख झाली. तो तारीख मला आठवते, 12 नोव्हेंबर 2021. बँड्रा हॉटेल ताजलँड्स ते दिसले मला लॉबीमध्ये. गप्पा टप्पा झाल्या वगैरे. काही ओळख नसताना पहिल्याच भेटीमध्ये मला माझी काउन्सिलिंगची फीस देणारे पहिले अनेक जे नेते आहेत, म्हणजे अनेक नाही, फार थोडे आहेत, बोटावर मोजणे आहेत, पण बाकीच्यांनी सगळं फुकटच घेतलं माझ्याकडून. त्यातले एक. आणि शिवतारेंशी माझी नंतर 2-3 वेळा गप्पा टप्पा वगैरे. त्यांची खूप बदनामी झाली, नंतर त्यांच्याविरुद्ध काही कारस्थानं झाली वगैरे. तो वेगळा भाग झाला. पण अत्यंत बुद्धिमान माणूस, हायली क्वालिफाईड आणि डेडिकेटेड पर्सन. राजकारण हे अशी गोष्ट आहे ना, की त्याच्यामध्ये म्हणजे इथे आता ना शिवतारे विरुद्ध संभाजी झेंडे हा विषयच नाही. शेवटच्या दिवशी रात्री, म्हणजे निवडणुकीच्या आदली रात्री, म्हणजे येणाऱ्या 28 तासामध्ये किंवा 24 तासामध्ये शिंदे आणि अजित पवार यांच्यात काय दिलजमाई होते हा खरा मुद्दा आहे. एकनाथ शिंदेंनी जर ठरवलं की नाही विजय शिवतारेंना आणायचंच, तर मग अजित पवार मागे हटतील. पण अजित पवार विजय शिवतारेंना जर निवडून आणलं तर पुढची 5 वर्ष अजित पवारांना डोकेदुखी आहे, कारण त्यांच्यामधली खुन्नस कमी होणार नाही. आणि परत उद्या असं होणार आहे की अजित पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात शिवतारेंना जर स्थान द्यायचं ठरवलं तर त्यांना तिथे एक मोठा प्रतिस्पर्धी उभा राहील, तो असं बारामतीच्या इलाक्यामध्ये. आणि यावेळेस पूर्ण मैदान साफ करायचं आहे अजित पवारांना. ना इंदापूरमध्ये हर्षवर्धनला येऊ द्यायचं आहे, इकडे पुरंदरमध्ये यांना येऊ द्यायचं नाही. दुसरा एक विषय याच्यातला असा आहे की एकनाथ शिंदे किती जोर लावतील. एक आणखीन एक याच्यात जुळवणूक आहे, ती अशी आहे ना की पुरंदरमध्ये अजित पवारांना जिंकू द्यायचं आणि शिवतारेंना विधान परिषदेवर आणायचं. आणि मला सर्वात जास्त प्रोबॅबिलिटी, मी पॉसिबिलिटी नाही म्हणत, त्याच्या वरची लेवल असते प्रोबॅबिलिटी, ती हीच असणार आहे की अजित पवारांना एक काय म्हणतात त्याला, फ्री हँड द्या तिथे आणि शिवतारेंना त्यांची ताकद दाखवू द्या. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की मोठे नेते काय असतात, ते पक्षाचे राष्ट्रीय किंवा राज्यस्तराचे नेते, ते आपल्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना झुंजू देतात, म्हणजे झुंज होऊ देतात आपली ताकद दाखवण्यासाठी. आणि याचं एक आणखीन कारण आहे की आता जिल्हा परिषदच्या निवडणुका, तर पुणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पुरंदरमध्ये मग हे बाजी मारणार शिवतारे, निश्चित बाजी मारणार. मग आता असं आहे ना की ठीक आहे, तुमचे 4 जिल्हा परिषदला उमेदवार येऊ द्या, पंचायत समितीवर येऊ द्या, नगरपालिकेत येऊ द्या, पण विधानसभा तुम्ही अजितदादांना सोडून द्या. असं कुठेतरी अंडरस्टँडिंग होईल असं मला वाटतं. म्हणजे इथे आकड्यांचा खेळच नाही आहे, इथे एकनाथ शिंदे आणि अजितदादांमधला समन्वय हाच खरा मुद्दा आहे. याच्यात संभाजी झेंडे आणि शिवतारे दोघे जखमी होणार आहेत. मी जसं म्हटलं ना, झुंज असते ती, त्या दोघांमध्ये झुंज आहे ती, पण शेवटी जुळवणूक ही मुंबईतच होणार आहे. बस एवढं माझं म्हणणं समजून घ्या. आणि आत्ताची स्थिती अशी आहे की संभाजी झेंडे जे आहेत ते आपला झेंडा काढतील पुरंदरमध्ये. आय एम व्हेरी सॉरी शिवतारे साहेब, बट दॅट्स वॉट द रिॲलिटी इज. बट यू फाईट. काय सांगावं, निसर्गाच्या मनात काय, नियतीच्या मनात कोणी सांगू शकत नाही. प्रयत्न प्रत्येकाने आपापली जारी ठेवले पाहिजे. धन्यवाद.